आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आदिवासी असो, भटके विमुक्त असो, दलित असो, बहुजन असो, या सगळ्यांच्या सुधारासाठी एक नियोजन केलेले, योजना केलेली आणि हे सुधार योजना नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते. ती काय असते? फंड. तुम्हाला कार्यक्रम करायचे, आदिवासी भागामध्ये जाऊन विकास करायचा आहे, आदिवासींमध्ये जाऊन काम करायचंय, आश्रमशाळा चालवायची, हॉस्टेल चालवायचे, ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा आदिवासींचा आर्थिक विकास करायचा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लागते या सगळ्या योजना करायला. तो काय असतो? फंड, पैसे. आता इकडच्या सरकारने एक मोठी चोरी लुबाडी केली. ती काय? ती यांनी आदिवासींचा आणि SC STचा फंड चोरलेला. जर फंड थांबला तर विकास थांबलं, विकास काम थांबलं, योजना थांबल्या तर आदिवासींचा विकास थांबला. आणि हे यांचा सरळ सरळ येडी आहे. आता आपल्या समोर अनिल दादा म्हणाले, अरुणाबा म्हणाले की हा SC STचा फंड हा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीसाठी फिरवला. लाडक्या बहिणीला आमच्यापैकी कोणाचाही विरोध नाही. इकडे महिलांचा उद्धार होत असेल, इकडे महिलांचा विकास होत असेल, लाडक्या बहिणी योजना माफत होत असेल तर आम्ही त्याचा विरोध नाही करत. पण या सरकारकडे असे कितीतरी पैसे आहेत, असे कितीतरी तिजोरे आहेत, असे कितीतरी फंड आहेत जे ते वळवू शकतात, पण त्यांनी तो वळवायचा नकार दिलाय. आणि त्यांनी फक्त आणि फक्त SC आणि STचाच फंड चोरायचा प्रयत्न केला. तो का चोरायचा प्रयत्न केला? कारण त्यांना आपला विकास नकोय आणि त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये इकडच्या दलितांना, बहुजनांना आणि आदिवासींना मागासच ठेवायचे. आता बघा, थोडक्याच दिवसात आपल्या नाशिकमध्ये एक अनाउन्समेंट झाली होती, परत एकदा कुंभमेळावा भरणार. किती खर्च होणार कोणाला अंदाज आहे? 23,000 कोटी म्हणते. आपल्याकडनं किती चोरला? 4,000 कोटी इकडनं गेले. 31 कोटी येणार होते असं म्हटलं. तो अजून काही फंड आला नाही. तर आपण थोडक्यात बघा की SC STचा फंड सोडून बरेच कितीतरी विभाग आहेत जिकडे सरकारला पैसे फिरवता येतात महिलांच्या विकासासाठी, पण ते फिरवत झाले. आणि हे फक्त इकडचं सरकार नाही, तुम्ही कर्नाटकाचं सरकार बघा, तेलंगणाचं सरकार बघा, तिकडे भाजपचं नाही तर दुसऱ्या पक्षाचे चोर बसलेले. त्यांनी SC आणि STचा फंड कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा चोरून तिकडच्या धार्मिक विधींसाठी वळवला. आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये तो लाडक्या बहिणीसाठी फिरवला जातो, उद्या पुढच्या कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी फिरवला जातो. पण आमची मागणी एकच आहे की SC आणि STच्या विकासासाठी या संविधानामध्ये जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये फंडाचं सुद्धा नियोजन केलं होतं. आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे, तुमच्या बापाचा नाही. वंचित बहुजन आघाडीचा विजय, वंचित बहुजन आघाडीचा विजय, हम सब आणि म्हणून मी परत एकदा ठामपणे या आंदोलनाच्या मागण्या परत एकदा सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीने केलेल्या आंदोलनाची प्रमुख मागणी हीच असणार आहे की जो SC आणि